सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अर्जंट सूचना. बाजारात आणीबाणी लागू झाली. सराफा बाजारातून अचानक एक अशी माहिती समोर आली की ज्यामुळे 48 तासातच पुणे, नाशिक आणि जळगावच्या बाजारपेठेत सगळ्यात भयंकर तणाव निर्माण झाला. सोने चांदीचे भाव इतके बदलले की ग्राहक अक्षरशः त्यांचा विश्वास बसत नाहीये. सोन्याची विक्री करणारे सराफ देखील हैराण झाले. काल रात्री भाव पाहून लोक झोपले होते, पण आज सकाळी उठताच नवीन असे भाव दिसले की ज्यामुळे सोने विक्री करणारे सराफ देखील हैराण झाले. खरी धक्कादायक गोष्ट तर चांदीने दाखवली आहे. चांदीकडे सगळ्या जगाचं दुर्लक्ष होतं, पण या चांदीने असा विक्रम केलाय तो पाहून खरं तर पहिला धक्का बसला होता. पण सोन्याचे भाव पाहून सगळ्यात मोठा दुसरा धक्का बसला. सोन्या चांदीच्या भावांनी असा विक्रम आज प्रस्थापित केलाय की ज्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे आता सोनं म्हणजे पार त्यांच्या क्षमतेपलीकडे गेलं. महाभयंकर भाव आज बदलले आहेत. काल रात्री भाव वेगळेच होते, आज सकाळी भावी चित्र बदललंय. सोनार देखील हैराण झाले. काही लोक म्हणत आहेत त्यांनी काल सोनं खरेदी केलं, ते म्हणत आहेत आमची फसवणूक झाली, तर काही म्हणत आहेत की आमचा फायदा झाला. 50% लोक खुश आहेत, 50% लोक नाराज आहेत. मग किती रुपयांनी भाव बदलले? आजचे जर 18 कॅरेटचे, 22 कॅरेटचे, 24 कॅरेटचे भाव जर बघितले तर अक्षरशः डोक्याला मुंग्या आल्याशिवाय राहणार नाही. आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड सोन्याने उद्ध्वस्त केले आहेत आणि चांदी तर अगदी एका दिवसात 2दा रेकॉर्ड मोडलाय. गेल्या 5 दिवसात सोन्यामध्ये वाढ होत होती. लोकांना वाटत होतं थोडीफार वाढ आजही होईल. रात्री काही लोक असा विचार करून झोपले होते की आपण उद्या सोनं घेऊ. जे सराफ विक्रेते होते ते म्हटले होते आता उद्या चांगला विक्री होईल, पण त्यांना देखील भरोसा नव्हता. इतका भयानक बदल सोने चांदीच्या बाबतीत घडला. मग काय विक्रम प्रस्थापित झालाय की ज्यामुळे बाजारात डायरेक्ट आणीबाणी लागू झाली आहे का? बाजारामध्ये तणाव निर्माण झाला. असे सोने चांदीचे भाव किती रुपयांनी बदलले? 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव नेमकं किती आहे? चांदी किती रुपये किलोने आज विकली जात आहे? का मध्यमवर्गीय माणूस आज घाबरलाय? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, सोन्याच्या बाबतीत हा सगळ्यात भयानक घटना आज पाहायला मिळालेली आहे. हे सगळे चित्र वेगळं आहे कारण की बाजारात आणीबाणी लागू झाली आहे. त्यामुळे तुम्ही सोन्याला आता हलक्यात घेणं सोडून द्या. सोन्याची मागची बाजू काय आहे, काय काळं सत्य बाहेर आलं, काय सोन्याचे भाव बदलले हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. सोने चांदीच्या बाजारात आणीबाणी लागू झाली. अचानक अमेरिकेतून एक अशी बातमी आली की ज्यामुळे सोने चांदीचे भावच बदलले. आता तुम्ही म्हणाल अमेरिका आणि भारताच्या सोन्याचा संबंध काय? आणि अमेरिका तर काय दररोज काही ना काहीतरी निर्णय घेत असते, आणि मग दररोज तरी काय पाहिजे, मग सोनं वाढलं असेल, वेगळं काय असणार आहे असा तुमचा विचार झाला असेल तर लक्षात घ्या, यावेळेस गोष्ट वेगळी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत नाही तर रशियाच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलाय आणि ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर म्हणजे भारतामध्ये एक प्रकारे सराफा बाजारात आणीबाणी लागू झाली आहे. मग खरंच काय कारण आहे? हे भाव कशा पद्धतीने बदललेत? आपण सगळ्यात आधी आजचे सोन्याचे 18 कॅरेटचे ताजे भाव, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे आपण लगेच पुढील 30 सेकंदात जाणून घेतोय. आणि त्यानंतर काय कारण आहे इतकी भयानक वाढ होण्यामागचं, इतकी भयानक बदल होण्यामागचं कारण काय ते देखील आपण पुढील काही क्षणात जाणून घेणार आहोत. का बाजारात भूकंप झालाय, का बाजारामध्ये आणीबाणी लागू झाली आहे, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण देखील तुम्हाला सांगणार आहे. पहा, बऱ्याचशा लोकांची सोनं घेताना प्रचंड फसवणूक झाली आहे, तर काही लोकांचा फायदा झालाय. त्यामुळे हे नवीन भाव जसे जाहीर झाले तसे बाजारामध्ये 2 प्रकारचे मतप्रवाह तयार झाले. 50% लोक खुश झाली, 50% लोकांना नाराज झाली. मग ही विचित्र परिस्थिती का झाली हे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तुम्ही जर खुश झालेल्या लोकांमध्ये तुम्हाला जायचं असेल तर काय करायचं आहे, सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव पाहतोय. चांदीने आपण सुरुवात करणार. चांदीचा आजचा 1 किलोचा दर काय, 1 ग्रामचा काय, 10 ग्रामचा काय, त्यानंतर 22 कॅरेट 1 ग्राम, त्याचबरोबर 18 कॅरेट 1 ग्राम आणि 24 कॅरेट 1 ग्राम, 10 ग्राम सर्व सुकत काय आहे. एकही क्षण वाया न घालवता तुम्हाला माहिती पुढे भेटणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो संपूर्ण देश ज्याची वाट पाहतोय, संपूर्ण देशाला जे जाणून घ्यायचे ते म्हणजे अमेरिकेने काय असा निर्णय घेतला आणि ज्याच्यामुळे सोनं का बदललंय. हा निर्णय जर तुम्हाला समजला तर तुम्हाला पुढील 2 महिन्यांमध्ये सोन्यामध्ये तुमचा प्रचंड फायदा होणार आहे. हा नियम जर तुम्ही लक्षात घेतला, अमेरिकेची बातमी जर तुम्ही लक्षपूर्वक समजून घेतली तर सोने खरेदीमध्ये 100% तुमचा फायदा होणार आहे. मग काय आहे ती बातमी? काय आहे ती बातमी ज्याच्यामुळे चांदीचा भाव विशेष पद्धतीने बदललाय? काय त्या बातमीने तो बाजारात आणीबाणी तयार केली आहे? काय आहे ती बातमी? पहा, अमेरिकेत तुम्हाला माहीत असेल अमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता आहे. अमेरिकन डॉलरवरूनच जवळपास सगळ्या जगात सगळे व्यवहार होत असतात. म्हणजे कुठल्याही देशाला काही जर आयात करायचं असेल, म्हणजे दुसऱ्या देशाकडून कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर डॉलरमध्ये खरेदी केली जाते आणि डॉलरचा कंट्रोल हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे असतो. मग 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं की जे तेल खरेदी केलं जातं, तेल म्हणजे जे क्रूड ऑइल किंवा ज्याच्यापासून पेट्रोल आणि डिझेल तयार होतं, अशा प्रकारचं जे कच्चं तेल असतं, तर ते तेल जे देश रशियाकडून आयात करतात, जे देश आहेत जे रशियाकडून ते कच्चं तेल खरेदी करतात, तर त्या देशांवर
5,000% डायरेक्ट टॅरिफ लावण्याची तंबी दिली आहे, म्हणजे दम दिलाय. आता खरं तर हा विषय सोन्याचा सुरू आहे. आजची ताजी जी आहेत 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेटचे ताजे भाव आपण समजून घेतोयच, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तेलाचा आणि त्या सोन्याचा काय संबंध आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेतोय. पहा, आता खरं तर ही जेव्हा ही तंबी दिली किंवा एक प्रकारचा दम दिला, तर त्यावेळेस एकाच रात्री संपूर्ण जगाच्या मार्केटमध्ये एका रात्रीत मोठी खळबळ उडून गेली होती. यामुळे सोनं मागील 2-3 दिवसांमध्ये एका विचित्र पद्धतीने हालचाल त्याच्यामध्ये सुरू होती. पण भरीत भर म्हणावं की काय, याच्यामध्ये एक भर पडली. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये जो तणाव सुरू होता, तो तणाव देखील आता मोठ्या प्रमाणात त्याचा रूप प्रखरपणे झालेला आहे. आणि या स्वरूपामुळे आता एक प्रकारे जागतिक वादाची परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक अस्थिरता निर्माण होते. आणि मग अशा वेळेस काय झालं की 500% टॅरिफ हे लावलं जाणार. आणि भारत आधी एक देश आहे की जो रशियाकडून कच्चं तेल आयात करत असतो. रशियाकडून भारत हा क्रूड ऑइल खरेदी करत असतो. आणि 500% जर टॅरिफ आहे, तर तो भारतावर देखील त्या नियमानुसार अमेरिका लागू करणार आहे. आणि ज्यामुळे भारतातला मार्केट जो आहे तो बडमळीत गेला. शेअर बाजारावर मोठा फरक पडला. शेअर बाजारावर फरक पडला की त्यावेळेस लगेच गुंतवणूकदार शेअर बाजारातले पैसे काढून सोने खरेदी करतात, कारण की सोनं याला अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. म्हणजे जेव्हा शेअर बाजार पडतो तेव्हा सोन्याचा बाजार वाढतो, आणि जेव्हा सोनं पडतं तेव्हा शेअर बाजार वाढतो. साधं सिंपल गणित आहे. आणि मग या बातमीमुळे शेअर बाजार पडला. शेअर बाजार का पडला की ज्या कंपन्यांचे व्यवसाय अमेरिकेमध्ये होते किंवा ज्या कंपन्या अमेरिकेला आपले काही गोष्टी विकत होत्या, तर त्यांना खूप मोठा तोटा त्याच्यात झाला. आणि त्यामुळे त्या कंपन्यांचा नफा कमी झाला, त्यांची शेअरची किंमत कमी झाली, आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसा काढला आणि सोन्यात गुंतवला. हा एक कारण झालं. दुसरी गोष्ट, अमेरिका आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये सुरू असलेला जो संघर्ष आहे, त्या संघर्षामुळे मोठा तणाव निर्माण झाला. आणि या तणावामुळे सगळ्या लोकांच्या मनात, हे जे बाकीच्या देशातील लोक असतील किंवा जी सगळ्या देशांचे राज्यकर्ते असतील, पंतप्रधान असतील बाकीच्या देशात, त्यांच्या मनामध्ये अस्थिर असे जेव्हा वाद होत असतात, तर अशा वादाच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा शेअर मार्केटमधले पैसे सगळ्या देशातले सगळे लोक काढतात आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून पैसा सोन्याकडे ओळखतात. आता ही झाली दोन महत्त्वाचे काम, कारण आता ही कारणं जी आहेत ही अमेरिकेची निगडीतच आहे. म्हणजे अमेरिकेनेच हा सगळा डाव मांडलेला आहे. अमेरिकाच 500% टाईप लावणार आहे. अमेरिकाच व्हेनेझुएलाच्या देशांना त्यांनी अटक केली आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण जगामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं जे काम आहे, तर ते अमेरिकेकडून सुरू आहे. आता याचा फटका सोन्यावर कशा पद्धतीने होतोय? सोन्याच्या बाजारात खरं तर ही घटना अमेरिका सुरुवात आहे, किंवा डायरेक्ट लावण्याची जी त्यांनी केलेली जी धमकी आहे, तर ही खूप सुंदर होतं. पण त्याचं आत्ताच कसं काय त्याचं हे दिसायला लागलं, त्याची पडसाद आत्ताच कशी दिसायला लागले, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तो आपण नंतर कधीतरी चर्चा करायला गेलो. पण आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण पाहतोय की 18 कॅरेटचे आजचे दर काय, 22 कॅरेटचे काय, 24 कॅरेटचे काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आपण पाहतोय की खरंच आज दर किती रुपयांनी बदलले, चांदी कशा पद्धतीने बदलली. सगळ्यात आधी आपण चांदीने सुरुवात करणार आहोत. म्हणजे चांदीचा आजचा दर काय आहे, चांदी किती रुपये किलो विकली जाते, चांदी किती रुपये ग्रॅम आहे, किती रुपये तोळा आहे, त्याने आपण सगळ्यांना सुरुवात करणार आहोत. आणि त्यानंतर 18 कॅरेट सोन्याचे भाव, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव. आता आज जर आपण सकाळी मार्केट उघडल्यानंतर बघितलं असेल, तर चांदीचा भाव जो होता, तर तो कालचा भाव जवळपास 256 रुपयाच्या आसपास होता. पण आज जो भाव जर बघितला, तर तो 267 रुपये प्रतिग्राम आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर प्रतिग्राम 18,000 रुपये वाढले आहेत. 10 ग्राम म्हणजे एका तोळ्याचा हिशोब केला तर 2670 रुपये हा चांदीचा भाव असणार आहे. आणि एका किलोचा जर हिशोब आपण करायला गेलं तर 2,67,000 रुपये हा चांदीचा 1 किलोचा दर आहे. म्हणजेच एका किलो मागे 11,000 रुपये चांदी ही एका रात्रीत वाढलेली आहे, असं निदर्शनास आलंय. मग आता जाऊया सोन्याच्या भावाकडे. सोन्याचा 18 कॅरेटचा आजचा जो भाव आहे, तो आहे 1,09,040 रुपये. म्हणजेच एका ग्रामचा जर आपण हिशोब केला तर आपल्याला तिथे असं समजेल की एका ग्रामसाठी 10,904 रुपये प्रतिग्राम हे 18 कॅरेट सोनं विकलं जात आहे. त्यानंतर जर आपण 24 कॅरेट सोन्याचा दर हिशोब केला तर 24 कॅरेट सोनं 14,250 रुपये प्रतिग्राम या दराने विकले जात आहे. म्हणजे 24 कॅरेट एका तोळ्यासाठी 1,42,500 रुपये हे त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्यासाठी जर आपण हिशोब करावे लागेल तर 22 कॅरेट सोनं एका ग्रामसाठी 12,944 रुपये असणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपण 22 कॅरेटचा एका तोळ्याचा हिशोब केला तर 1,29,440 रुपये हे 22 कॅरेट सोन्याचं असणार आहे. सध्याचे दर कशा पद्धतीने तुम्हाला वाटतात, हे तर योग्य आहेत का, हे खरंच घेण्यायोग्य दर आहेत का, नक्की कमेंट करून कळवा. हे भाव ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तेही कमेंटमध्ये नोंद. चॅनलला नवीन असाल